राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमिडिया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरात जमीन खरेदी केली आहे. अंदाजे 1804 कोटी रुपये इतका बाजारभाव असलेली 40 एकर जमीन कंपनीने केवळ 300 कोटी रुपयात विकत घेतली आहे. त्यामुळे हा व्यवहार आता वादात सापडलाय. 300 कोटी रुपयांच्या व्यवहारासाठी सुमारे 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरणे अपेक्षित होते. मात्र कंपनीने आयटी धोरणाचा लाभ घेत फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरल्याचा आरोप आहे. तसेच कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केल्यानंतर अवघ्या 48 तासात उद्योग संचालनालयाने मुद्रांक शुल्क माफ करण्याचा शेरा नोंदवला आणि हा जमीन व्यवहार अवघ्या 27 दिवसात पूर्ण झाला. सरकारी यंत्रणेने एवढ्या वेगाने काम केल्याबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. विशेष म्हणजे ही जमीन मूळ महार वतनाची असल्याचा दावा केला जातोय, ज्यामुळे कायद्यानुसार तिची विक्री करणं शक्य नाहीये. तसेच विक्रीसाठी नजराणा सरकारला देणं बंधनकारक होतं. याचा उल्लेख व्यवहाराच्या कागदपत्रात नसल्याचं देखील बोललं जात आहे. सरकारी नियमांना पायदळी तुडवून पार्थ पवारांच्या कंपनीला विशेष सवलत दिल्याची टीका आता विरोधकांकडून केली जाते. सध्या हे प्रकरण चर्चेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे निर्देश दिलेत. त्यामुळे आता या जमिनीच्या व्यवहारावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.